नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी चूल आणि मूल या पारंपरिक गर्दीतून बाहेर पडण्यासाठी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रामध्ये विकासाची वाट महिला मंचची नुकतीच स्थापना करण्यात आली. पाडव्याच्या मुहूर्तावर नाशिकमध्ये या उपक्रमाला सुरुवात झाली. 399 रुपये वार्षिक वर्गणी भरून वर्षभर वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन खास महिलांसाठी केले जाणार आहे. विकासाची वाट महिला मंचच्या सदस्यांसाठी वर्षभर वेगवेगळ्या कार्यक्रमांसोबतच सदस्य असलेल्या महिलांचा राज्यस्तरीय महिला गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. नाशिकच्या संत कबीरनगर परिसरामध्ये गुढीपाडव्याचे औचित्य साधून उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच ठिकाणी विकासाची वाट महिला मंचच्या उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. विकासाची वाट महिला मंचच्या सदस्य झालेल्या महिलांसाठी वर्षभर विकासाची वाट या पाक्षिकाचा अंक मोफत मिळणार आहे. सोबतच राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित केले जाईल. वर्षभर वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. महिन्यातून 2 वेळा वेगवेगळ्या विषयांवर आरोग्य शिबिरे किंवा कार्यशाळांचे आयोजन केले जाणार आहे. वर्षातून 2 वेळा सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी केली जाईल. याशिवाय लकी ड्रॉचे आयोजन, वर्षभर सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी, वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून सदस्य असलेल्या महिलांना बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय वर्षातनं 1 दिवस हळदी कुंकू कार्यक्रमामध्ये प्रत्येक सदस्याला आकर्षक गिफ्ट दिले जाणार आहे. सेलिब्रिटींशी गप्पा, वेळोवेळी सदस्यांसाठी विविध अभ्यास दौऱ्यांचे आयोजन केले जाणार आहे. शिवाय विकासाची वाट महिला मंचच्या सदस्यांसाठी त्यांच्या कुटुंबातील पाल्यांना शैक्षणिक वर्षामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या पाल्यांचा सन्मान केला जाणार आहे. प्रत्येक सदस्याला आकर्षक ओळखपत्रही दिले जाणार आहे. महिलांना सदस्य नोंदणीसाठी नाशिकच्या मुख्य समन्वयक सविता साळवे यांच्याशी संपर्क साधता येईल. सविता साळवे यांचा संपर्क क्रमांक आहे 8830 72932 88 30 72 0932. केवळ 399 रुपये सदस्य नोंदणी भरलेल्या महिलांसाठी वर्षभर सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी हे या विकासाची वाट महिला मंचाचे आकर्षण आहे. एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी नाशिक. धन्यवाद. एशियन न्यूज चॅनलच्या निमित्ताने आज आपण आलो आहोत नाशिकच्या संत कबीरनगरमध्ये. महिलांची चूल आणि मूल ह्या रोजच्या धावपळीच्या दगदगीतून बाहेर पडत असताना जी धडपड सुरू असते, या धडपडीला कुठेतरी थांबवण्यासाठी नाशिकमध्ये विकासाची वाट महिला मंच हा उपक्रम सुरू झालेला आहे. हा उपक्रमाच्या निमित्ताने संत कबीरनगरमधील या महिलांनी एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवलेला आहे. अनेक वर्षे सामाजिक बांधिलकी जपत चाकरमानांच्या वस्तीतील ह्या महिलांनी एक स्वतःचं स्थान उभं करण्यासाठी वेगळी धडपड केलेली आहे. आज आपण विकासाची वाट महिला मंचाच्या निमित्ताने सभासद झालेल्या या भगिनींशी आपण बोलणार आहोत. तुम्ही खूप छान महिलांविषयी तुम्ही माहिती दिलेली, महिलांविषयी कसा पुढे चालवायचा जे तुम्ही खूप छान माहिती दिली. महिलांसाठी ही वाट पुढे पुढे चालवायची, कसे कामे करायची
सगळं आयुष्य केलंय. आता तुम्ही काहीतरी चांगलं म्हणजे दाखवता, कुठेतरी नेता, वेगळं काहीतरी सांगता आम्हाला सविता मॅडमनी पाहिल्या, सगळं सांगितलं, आम्हाला छान वाटलं आणि आम्ही प्रत्येक वेळेस असंच त्यांना साथ देऊ आणि त्यांनी पण आम्हाला काम करायला सांगितलं. तुम्ही पण करायला. आपला उद्देश एकच आहे की ह्या महिला मंचच्या निमित्ताने दर महिन्याला 15 दिवसात एक कार्यक्रम कसा होईल, वर्षाला किमान 24 कार्यक्रम आपल्याला इथं घ्यायचे. आपला स्वतःचा विकास